पोचले आपण पहिल्या मारुतीला. शपथ. वेलकम बॅक टू द ब्लॉग. आणि आज आपण अचानक भयानक सकाळी सकाळी उठून निघालो आपल्या पहिल्या सोलो राईडसाठी, म्हणजे 2025च्या पहिल्या सोलो राईडसाठी. आणि आता घराला लॉक वगैरे केलेलं आहे. आपली गाडी तयार आहे. यावेळी आपण स्कूटीवरनं करतो. आपल्या स्कूटी म्हणजे आपल्यासाठी ती बाईकच आहे, एंटॉर्क 125 म्हणजे आपली लिली. तर कुठं चाललो कसं चाललं हे तुम्हाला ऑन रोड कळेल. सो स्टे ट्यून आणि डायरेक्ट भेटू आपण गोप्रोवर. मॉर्निंग. मला माहीत नाही आता ह्याचा अँगल कसं आहे असेल. पहिल्यांदा हा सेटअप केला आहे. इट्स गुड. जाऊया, फ्यूल अप करूया, निघूया आपल्या पहिल्या डेस्टिनेशनसाठी. ठीक आहे, ओके. ट्रिप रेसिड झाले तर आपल्याला हे पण कळलं की आपण टोटल किती फिरलो आहे. आणि ही आपली ट्रिप झाली चालू. सो लेट्स गो गाईज. ओके, जर तुम्ही थंबनेल टायटल बघितलं असेल तुम्हाला ऑलरेडीच कळालं असेल की मी कुठं चाललो आहे. तर ही ट्रिप म्हणजे खूपच जास्त दिवसापासून डोक्यात होती. ते म्हणतात ना सारखे सारखे इंट्युशन येत होते. सर त्याच इंट्युशनला फॉलो करत आपण ही ट्रिप करतो आहे. मी खूप दिवस सगळ्या मित्रांना म्हणायचं की मला ही ट्रिप करायची. तर प्लॅन तर असा होता की काही मित्र होते माझे, त्यांच्यासोबत मला ट्रिप करायची होती. पण काही ना कारणामुळे त्यांच्या पर्सनल कारणामुळे ते एक जण ड्रॉप झाले. आणि ॲट द लास्ट ही ट्रिप आपल्याला सोलो करायला लागते. मे बी देवाच्या मनात असणार की मी सोलो ट्रिप करावी. सो या, तर आपण त्याच इंट्युशनला फॉलो करत आपण सोलो ट्रिपला निघालो आहे आपल्या लिलीवर. तर जाऊया. कराडात आपले एक मित्र आकिब, त्याला भेटूया आणि पुढं आपण पहिल्या डेस्टिनेशनला जाऊया आपल्या. सो लेट्स गो, लेट्स एन्जॉय द व्ह्यूज गाईज, एन्जॉय द व्ह्यू. नथिंग. हां, सनराईज बघा, कराड नगरीचा सनराईज बघा. सनराईज एक नंबर, एक नंबर. थोडा जर आपण लवकर निघालो असतं तर खूप भारी झालं असतं, पण इट्स अन ओके थिंग. लेट्स गो. मानाचा मुजरा, गुगल बाई. हा सकाळी थंडी गारठ्याची पोरत लोक चालले बघा काम धंद्याला, आणि आपण चाललो हिंडायला. म्हणजे हे पण आपलं काम धंदाच आहे. कभी मेरे दिल में ख्याल आता है की ये जॉब सगळं सोडून देऊया आणि फुल टाइम ट्रॅव्हलर. पण ऐक रुक हे हायवेचा कट. आता बघा पॉवर अँड टॉर्कची. उमरजमध्ये पोचलोय आणि उमरजमध्ये आपण इथं पहिला कट घेतो आतमध्ये. तर कराडामध्ये एक प्रथा आहे असे म्हणू शकतो की मागच्या 5-6 वर्षापासून, मला एक्झॅक्ट टायमिंग माहीत नाही ती कधी करतात, पण एक बुलेट रॅली असते, बुलेट आणि जीप रॅली असते, ज्यात सगळेजण म्हणजे बुलेटवर असतात आणि ते सगळे बुलेट घेऊन पूर्ण 11 मारुतीचं दर्शन करतात. आणि ती म्हणजे एकदम इपिक टाईपची रॅली असते. म्हणजे नाही म्हटलं तरी 100-125 बुलेट असतात, 2-3 जीप्स असतात. आणि म्हणजे असं एकदम रोडवर नाही का दरारा घेऊन चालतात सगळेजण, नाही का. खतरनाक ट्रिप आहे ती. मला म्हणजे खूपदा लोक जायचे सगळं, पण कधी मला चान्स नाही भेटला की मी त्यांच्यासोबत कधीतरी 11 मारुती करतो. हां, पण आज भेटलाय. आज आपण निघालोय पुढं हायस्कूल लागत. पुढं हायस्कूल. हां, राईटला वळायचं. गेलं की
देवळा आहे ना मारुती आपले मंदिर हां हां त्यापासून जरा असं चढ जायचं आणि परत इकडं वळायचं. 3 मारुती आहेत नाहीत आता हो इकडचे 2 चाफळमधले. पण आता माझं जाता जाता करा जाता जाता माझगाव करू. माझं करते ती हां ना ते मारुती मंदिर कुठे आहे? इकडं वर. आपल्या पहिल्या मारुतीला मला वाटतं टोटल मंदिर नवीन बांधले जवळजवळ. ओके तिथं पोचल्या पण पहिल्या मारुतीला. शपथ 1 नंबर. रामदास स्वामी समर्पित मारुती माझगाव. जुनच आहे आणि त्याच्या पायाखाली असूर आहे. असूर म्हणजे ठेचतानाची प्रतिकृती तयार केलेली आहे माझगाव. ओके चला. ओके तर आपण माझगावचा मारुती झालेला आहे ना. आपण चालू नेक्स्ट मारुतीला म्हणजे चाफळला. चाफळनंतर शिंगणवाडी त्यानंतर रिटर्न येणार आहे आपण उंबरजला. एवढं आहे साताऱ्यात आमच्या बाई निसर्गाला तर काय तोडच नाही आहे. जेवढं बघल तेवढं कमी आहे. कसं चाललं बघा दोन्ही साईडला झाडं आहेत एकदम निसर्गाला सानिध्यातून एकदम ट्रॅव्हल करत चाललोय मी. वा 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 वा. ह्या गड बला आणि गड राहा सगळ्यांनी एक साथ. आणि इथं आपण पोचलो चाफळमध्ये. चाफळच्या मंदिरामध्ये श्रीराम मंदिर. तर आपण इथं खाली जायला रोड आहे का पार्क करूया आपण. पोचले चाफळ देवस्थानाला जे की श्रीरामाचं मंदिर आहे इथं. आणि त्याचबरोबर आपले 2 मारुती पण आहेत. तर आपण चाफळमध्ये बसलो श्रीरामाच्या मंदिरामध्ये. आणि इथं ॲम्बियन्स बघा कसा ओव्हरऑल गुड ॲम्बियन्स. आणि आपण इथनं आता वर जाऊया मंदिरामध्ये. मेन मंदिरामध्ये एंट्री करूया आणि डायरेक्ट श्रीरामाचं दर्शन घेऊया. मंदिराच्या बॅक साईडला प्रदक्षिणा करण्यासाठी. आणि आसपासचं वातावरण बघा फक्त. श्री समर्थांची गुफा. आपण इथं आतमध्ये जायचा ट्राय करूया. हेल्मेट आपण या कोपऱ्यात ठेवूया म्हणून गेले वगैरे. ट्राय टू गेट इन. जाता आलं तर ओके. थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे पण लेट्स गो. ओके ओके. अरे तर तिथे काय मी किती एक्सपोज करते पण आहे एकदम छोटी काम जागा आहे. काम मी ठेवलं असतं तर इकडं आहे. जास्त तुम्हाला एकदम म्हणजे मेडिटेशनला बसता येईल. आणि ह्या साईडला सुद्धा एक जागा आहे. आता आय डोंट नो की आतमध्ये अजून जाता येईल का नाही. जाता येईल पण माझी ॲक्च्युली हिंमत होत नाही जायची. ट्राय ओके ट्राय ओके. एकदम छोटी जागा इथं. ओके जाऊया रिटर्न.
ज्या लोकांना म्हणजे तो फोबिया आहे छोट्या जागेत म्हणजे न येण्याचा, तिथे ते यूज नका. किती छोटी जागा आहे आणि किती छोटं एंट्रन्स आहे बघा इथं. एवढ्या छोट्या एंट्रन्समध्ये यायचं म्हणजे भाई गट्स पाहिजे तुमच्याकडे, गट्स. तुम्हाला फोबिया नको आहे तर चांगली जागा आहे. एका मिनिट इथं बसून निघा इथं. RSP काय आहे तुमची? केम ब्लॉग्स. इंस्टाला आहे का? हां इंस्टाला आहे. केम ब्लॉग. हां इंस्टाला सापडून देईल तुम्हाला. 3 मारुती दर्शन झालेत आणि रामाच्या मंदिरात आपल्याला अनफॉर्च्युनेटली जाता आलं नाही, पण इट्स ओके. थोडी आज गर्दी आहे आणि मकर संक्रांतीमुळे पण बऱ्यापैकी गर्दी आहे, स्पेशली लेडीज. सो आपण जास्त टाईम न घालवता जाऊया. एक गोष्ट भारी वाटली तिथे आपल्याला RSPचे मेंबर गावले, जे की समोर दिसतात सगळेजण. खूप सारे RSPचे मेंबर आहेत जे इथं मॅनेज करतात. त्यातनं मला माझे RSPचे जुने दिवस आठवले, जेव्हा आम्ही असं मॅनेजमेंट करायला जायचो. थोरात सर आम्हाला असायचे कायम, जे की गाईड करायचे. पुढे जाऊन लेफ्ट, तिकडे लेफ्ट मारा. हायस्कूल आहे, लेफ्ट मारा. हायस्कूल चालते ठीक आहे, धन्यवाद. ओके, ही आहे हायस्कूल आणि हे खडीचा मारुतीला लेफ्ट. मला वाटतं खडीचा मारुती हा थोडासा हाईटवर आहे असं मी ऐकलं आहे, पण एक्झॅक्टली मला खरंच काय माहीत नाही. लेट्स सी, कारण मी पण फर्स्ट टाईम चाललो आहे. हो आत्ता मला कळालं की ह्याला खडीचा मारुती का म्हणतात. खड्यात चढण्यावरच आहे, म्हणजे खडं चढून गेल्यानंतर आपल्याला हा मारुतीचे दर्शन होणार आहे. मस्त. आणि आसपास निसर्ग बघा राव, आहे नादच. पावसाळ्यात तर यायला काय मज्जा येईल इकडं, फुल ग्रीनरी. ओके, आय थिंक वी हॅव रिच्ड खडीचा गणपती, सॉरी खडीचा मारुती. मस्त एकदम टेकडावर आहे, छोटं मंदिर आहे. शिंगणवाडीचं श्री समर्थ स्थापित खडीचा मारुती, शिंगणवाडी. मारुती स्तोत्र. आसपास ॲम्बियन्स बघा आसपास. मस्त. पहिलं मारुती राहायचं दर्शन घेऊया. एकदम छोटी आणि सरळ मूर्ती आहे. तर मला माहिती नाही गोपुरामध्ये सरळ, तुम्हाला फोनमधनं दाखवतो. बराच वेळ घालवला, जवळजवळ आता 11 वाजलेत, म्हणजे इथं आपण एक 30 मिनटं जवळजवळ दिलेत. कारण मला एकदम पीसफुल मंदिर वाटलं, एकदम पीसफुल. म्हणजे इतकी शांतता नाही तर डेड शांतता आहे. बसलो, आराधना केली, मावित्रायावर थोड्याशा गप्पा मारल्या आणि ह्यानंतर आपण चाललो आता नेक्स्ट ठिकाणी. कारण मला माहिती आहे की म्हणजे पुढं माहीत नाही की मला किती वेळ नाही का एका ठिकाणी बसता येईल. कारण चाफळामध्ये जर झालं की मला कुठेच बसता आलं नाही, पटकन दर्शन करून बाहेर आलं. तर महत्त्वाचा मुद्दा हाच होता की आपल्याला थोडंसं पीस हवा होता. तर हा पीस इथं भेटला म्हणायचं. मग आपण पुढं समजा कुठल्या पुढच्या दर्शनाला जाऊ, तिथं आपण थोडंसं कमी वेळ थांबलं चालेल, कारण इथं आपण बराच वेळ दिला आहे. तर आपला खडीचा मारुतीचं दर्शन झालेलं आहे आणि इथंच आपल्याला 11 वाजलेत. तर आपल्याला आता 3 मारुती अजून करायचे आहेत. ती म्हणजे उमरज, शहापूर आणि मसूर. शहापूर मसूर जवळजवळ आहे, उमरज पण ऑन द वेच आहे. सो मला वाटतं की ह्या सगळे लहान मुलांची सगळ्यांची ट्रिप चालली आहे. ओके, तर आपण आता उमरज गावात आलो आहे आणि शोधतोय रस्ता मंदिराचा. काय कळत नाही, कुठं ना कुठे ते मॅप कुठं घेऊन चालले आपल्याला.
आहे उंबरजचा मारुती. अरे वा मस्तच. तर आहे श्री समर्थ रामदास स्थापित प्रताप मारुती उंबरज. आणि काय विलोभनीय मूर्ती यार. तर आपलं उंबरजच्या मारुतीचं पण दर्शन झालेलं आहे आणि आपण आता स्ट्रेट जातोय मसूरच्या मारुतीला. आणि मसूरच्या मारुतीला इथनंच लेफ्ट असणार आहे, पुढनं जाऊ शकत नाही शिवडेवरनं. Okay, let's go. I think मंदिर तर सापडलंय. खूप मोठी मूर्ती. जवळजवळ जर तुम्ही असं सांगायचं म्हटलं ती 5 ते 6 फूट उंच मूर्ती आणि त्याच्या पायाशी देखते. तुम्हाला मी फोनची आहे दाखवतो. लेफ्ट घेऊया. ओके हाय लेफ्ट घेऊया. शहापूर आलं. शहापूरला माझा एक मित्र राहायचा, ललित नावाचा. राहायचा म्हणजे हायसून राहतोय 100%. ओके मला वाटतं हेच आहे पहिला मारुती, म्हणजे हा प्रताप मारुती मंदिर थोडंसं पुढं आहे. ओके ठीक आहे. तर ही मी इन्फॉर्मेशन काल परवा व्हिडिओजमध्ये बघितली होती जेव्हा मी रिसर्च करत होतो की इथं जेव्हा तुम्ही चौकात येता इथं एक मंदिर आहेच मेन, ज्योतिर्लिंग आणि हनुमान मंदिर, प्लस जे ओरिजिनल मंदिर आहे तिथे पाठीमाग आहे तेव्हा समोर दिसते. येस राईट. इथली पण मूर्ती एकदम म्हणजे सुंदर आहे ॲक्च्युली. प्रताप मारुती. ओके बरोबर. तुम्ही फोटोमध्ये बघत असाल अशी मूर्ती एकदम उंच नाही, मला वाटते मिड आहे. आता थोड्या वेळ कळतं आपल्याला. बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत ही समभाई. झालेत 7 मारुती. मी लाईनीत सांगतो. पहिला आपण गेलो माझगावचा मारुती केला. माझगावच्या मारुतीनंतर आपण गेलो चाफळमध्ये 2 मारुती केले. वीर मारुती आणि दास मारुती झाले टोटल 3. त्यानंतर आपण गेलो शिंगणवाडीचं मंदिर माझं म्हणजे आत्ताच्या टोटल सगळ्या फिरलेल्या मारुतीपैकी सगळ्यात फेवरेट मंदिर आहे. शिंगणवाडीच्या मंदिरानंतर आपण आलो उंबरजला.
उंबरजला आपण मारुती राजाचं दर्शन घेतलं. त्यानंतर उंबरजवरून आपण आलो मसूरला. मसूरचं दर्शन घेतलं. मसूरनंतर आपण आलो शहापुरातला. म्हणजे टोटल आपण 7 मारुती झालेले आहेत आपले, राहिले 4. आता वाजलेत 1 वाजून 5 मिनिटं झाले असतील ऑलमोस्ट. तर सकाळी मी निघालो होतो 8 साडेआठच्या दरम्यान. 8:30 ते 1 ह्या दरम्यान आपण 7 मारुती कंप्लीट केलेले आहेत. आणि तर राहिले 4 बहेगाव, मनपाडळे, त्याच्यानंतर 32 शिराळा आणि पारगाव, असे 4 आपले राहिलेत मारुती. तर ते 4 मारुती आपण आज कंप्लीट करायचा खरंच प्रयत्न करूया, कारण आजच्या आज झाले तर आपली सिरीज पण पूर्ण होईल आणि आपली परिक्रमासुद्धा पूर्ण होईल. सो आपण ट्राय करूया ही पूर्ण करायची आजच्या आज. पहिलं आपण जाऊया कराडमध्ये, ब्रेक घेऊया, थोडासा नाश्ता वगैरे करूया आणि त्याच्यानंतर मग प्लॅन करूया की कुठं कुठं जायचं आहे. दुपारच्या जेवणानंतर हा निर्णय घेतला की आपण परिक्रमा पूर्ण करणार आणि आपण त्यानंतर सरळ निघालो बहेवरगावच्या इथे. तर पहिल्यांदा एक आपण आज जाऊया, पण त्याच्याबद्दल तुम्हाला नाही का एकदा थोडंसं नाही का दर्शन करून आणतो. हो का, स्पॉट किती मस्त आहे बघा, स्पॉट किती मस्त आहे, काय क्वालिटी स्पॉट आहे बघा. दोन्ही साईडला नदी बघा. तो जो खालचा पूल दिसतोय तुम्हाला, त्या खालच्या पुलावरनं पलीकडे जायचं आहे आणि त्या तिकडं मंदिर आहे. आपण बहेच्या इथं बसलो. आता बहेचा इथं पूल आहे आणि पुलाच्या इथनं हा जुना पूल आहे. ॲक्च्युली जुना पुलावरून आपल्याला ट्रॅव्हल करता येते सरळ, आणि सरळ जात त्यानंतर जायचं आहे आपल्याला लेफ्टला, आणि लेफ्टला गेल्यानंतर भेटणार आपल्याला मारुती राजाचं मंदिर. सो किती जवळ आहे बघा, किती जवळ आहे. वरच्यावर बंधारा आहे. आता एकदम थोडासा जुना काळातला बंधारा आहे, तेव्हा एवढी हाईट नसणार आहे. पण आता जेव्हा इथं फ्लड वगैरे येत असणार आहे तेव्हा ह्याच्यावरनं पाणी जातं आणि पलीकडे रस्ता बंद होतो. पण ॲक्च्युली लय डिवाईन जागा आहे, लय डिवाईन जागा असं वाटतं लांब, पण एवढं तर लांब नाही ॲक्च्युली. वाटते मॅक्सिमम अर्धा किलोमीटर असणार त्या साईडला, त्या साईडला लांब तिकडं मंदिर दिसतं. आतमध्ये आलं ना, आता येता पहिल्यांदा मला दर्शन झालं ते म्हणजे वानरांचं. ते तुम्ही जर वर बघत असाल वरच्या साईडला फुल वानराचं रामलिंग बेट, आणि ही 11 मारुतीपैकी एक मारुती. तर हा जो मारुती म्हणतो जवळजवळ हा मारुती जी उंची आहे ना ही 10 फूट प्लस आहे. ते तुम्ही नीट जर आतमध्ये बघत असाल तिथं हा सगळ्या चेहऱ्याचा मारुती आणि एकदम आपली वानर कशी खातात बघा, काय काय खायला दिलं नाही. इकडे सगळीकडे वानर एन्जॉय करून झाले. आता आपण चालतोय 32 शिराळा, जे की ॲक्च्युली लांब आहे, 27 किलोमीटर्स. 27 किलोमीटर 40 मिनिट्स. पण मला वाटतं हा पण 80 आपण 100% बीट करू. आणि आपल्या लिलीने कंप्लीट केले 27,000 किलोमीटर्स. कॉंग्रॅच्युलेशन लिली. लागता गुगल बायला का चेष्टा लावली माझी गुगल बायने. आता बरोबर दाखवते. या व्हायचं झालं आहे. आता आपण चाललो आहे स्ट्रेट 32 शिराळामध्ये. 32 शिराळाचं स्पेशालिटी तुम्हाला माहीत असेल. ज्यांना 32 शिराळे स्पेशालिटी माहीत नाही त्यांना काय माहीत आहे, तर ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी सांगतो. 32 शिराळ हे स्पेशल म्हणजे नागदेवतासाठी स्पेशल आहे. 32 शिराळामध्ये खूप सारे म्हणजे साप, नाग अजून पण आहेत, पहिले पण होते, म्हणजे खूप नागदेवता वगैरे. आणि नागपंचमी ही स्पेशली बघण्यासाठी लोक 32 शिराळ्यामध्ये येतात.
म्हणजे एकदम जबरदस्त उत्सव करतात नागदेवताचा तिथं 32 शिराळ्यामध्ये स्पेशली. नववा मारुती जो आपण करतोय. जय हनुमान. अरे बापरे, अरे वा वा वा, ई शपथ. तर तुम्हाला काय माहिती दिसतंय का नाही होते, मी फोनमधून दाखवेन. एक नंबर. 1 मिनिट पहिलं बघू दे, मग बोलूया. जस्ट आपलं 32 शिराळ्यातलं मारुती दर्शन झालेलं आहे. त्यानंतर आपण चाललोय जुने पारगाव. आणि त्यानंतर आपलं, कारण आता ऑलरेडी उशीर झाला आहे, 6 वाजत आलेत, तर आपल्याला खूप फास्ट जायला लागेल. फास्ट जाऊन फास्ट दर्शन करूया शेवटी 2 मारुतीचे आणि आपण घरी निघूया. सो पण डायरेक्ट भेटूया जुने पारगावच्या मंदिराच्या इथं. काय सनसेट होतोय बघा. 1 मिनिट आपण लेफ्टला येऊया. सनसेट बघा भाई, सनसेट बघा. आपण जुने पारगावमध्ये पोचलेलो आहे आणि हे जुने पारगावचं हनुमान मंदिर. तर तुम्ही मूर्ती बघत असाल, जर तुम्ही मूर्ती जर बघत असाल जवळ दाखवली, एकदम छोटी मूर्ती आहे, म्हणजे 2.5-3 फुटाची फक्त, आणि एकदम कोरी. सोडायचं नाही, पुढे गेल्यानंतर चढील, चढ संपला की पुढे आडवा रोड येईल, तो पण सोडायचं नाही. सरळ 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 चढ सोडायचं नाही. आता सरळ गेला की नाही, 1.5 किलोमीटरवर चढ लागतो डोंगरासारखं. डोंगर संपला की पलीकडे गेला आडवा एक रोड लागतो, त्याला जायचं. हा रोड सोडायचा नाही. हा रोड बरोबर 3.5-4 किलोमीटरवरती गाव येते. गावात असं वर गेला, विचारलं की तुम्हाला सांगतो तुम्ही मंदिरापासून 15 मिनिटं पण निर्धास्त जाऊ. थांबतो इथे, या. चालेल चालेल, या तुम्ही लवकर येईल. यस आलो चालच. किती मस्त माणसं भेटतात बघा ट्रॅव्हलमध्ये, स्पेशली सोलो ट्रॅव्हलला. किती प्रेमानं आत्मीयतेने बोलत होते, किती प्रेमानं आत्मीयतेनं. ते म्हटलं तुम्ही मला भेटलं ते त्यांचं नशीब. म्हणजे अशी माणसं तुम्हाला गावातच भेटणार हो. लोक इज्जत देतात, एवढी लोक इज्जत देतात, आणि प्रत्येक ठिकाणी डायरेक्शन दाखवायला लागा. मारुतीरायाने एक माणूस दिलाय मला. खरंच 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 यार. कच्च्या रोडनं आलो हो. ते लक्षात येणार नाही मला, त्याच रोडनं जातो. चालते चालते. मंदिर बंद होत नाही ना? चालते चालते, आलो. चालते, धन्यवाद दादा. लोकाला का चुंबितच होता जेव्हा मी त्यांना सांगतो ना मी सकाळपासून सगळे मारुती फिरतोय. तर भाई एक एपिक रिॲक्शन. डायरेक्ट त्यांनी चहासाठी विचारलं मला, चहासाठी विचारलं, चहा केला असता. म्हणजे ही आहे बघा, ही आहेत गावातली माणसं. कसं आहे, आणि म्हटलं एवढं सगळं करतोय, एवढं सगळं करून आलं, तर डायरेक्ट चहासाठीच विचारलं त्यांनी. आपण सक्सेसफुली आपल्या लास्ट पॉईंटला पोचलो. आपण लास्ट पॉईंटला हनुमान मंदिर, मनपाडळे, राईट साईडला. श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवर सिमरत. चलो लास्ट. बहुतेक मंदिराच्या मागणं एंट्री केली. ओके, हाय प्रताप मारुती, आपला लास्ट 11वा मारुती 1573. तर मित्रांनो आपण शेवटच्या मारुतीला म्हणजे 11व्या मारुतीला पोचलेलो आहे, मनपाडळे इथं. आणि हे आहे मंदिर. तर चला तुम्हाला लगेच मारुतीरायाचे दर्शन घडवतो आणि आपली लास्ट ट्रिपचा लास्ट मारुती कंप्लीट
कंप्लीट होते आज या ठिकाणी. तर मूर्ती एकदम मस्त आहे. जाऊया, बसूया 5-10 मिनटं आणि त्यानंतर पुढचं प्रस्थान करूया. अँड फायनली आपली 11 मारुतीची ट्रिप इथं कंप्लीट होते. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आपली परिक्रमा पूर्ण कंप्लीट झाली. हा शेवटचा मारुती आपला प्रताप मारुती मनपाडळे गावातला, त्याचं दर्शन झालेलं आहे. वी हॅव डन इट अगेन. जेवढं मी स्वतःला पुश करतोय, नवीन मी बाउंड्रीज करतोय, असं वाटतं सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत, फक्त मी पुश करणं गरजेचं आहे. तर ह्या ट्रिपमधनं पण माझीच कळालं आय हॅव द कपॅसिटी, माझ्याकडे कपॅसिटी मारत राही ना मला असून सारखं नाही का हे म्हणजे जाणवतं मला, नाही का सांगत असतो तुझ्याकडे कॅपॅसिटी, तू फक्त पाऊल उचल आणि पुढंच तू आहे, मी आहे पाठीशी. हे मला फिलिंग आहे. आज पण तीच फिलिंग आलं, कारण शेवटी पूर्ण गिव केलं होतं, यायचं नाही जायचं, पण नाही गिव करून दिला अजिबात मारुती राही. आणि शेवटी इथं आलो, प्रदर्शन कंप्लीट केली. 8 वाजता गेलो होती, 7 वाजता प्रॉब्लेमली 8 वाजेपर्यंत आपण रिटर्न करायला पोहोचून जाऊ, म्हणजे 12 तासाच्या आत पण सगळंच कंप्लीट केलं. दर्शन एकदम व्यवस्थित. हां, तो मधला एक खराब लागला होता मला मध्ये. हां, अरे बापरे, सर अजून थांबले तर माझ्यासाठी यार. थँक्यू यार, असून माझ्यासाठी एवढे थांबले. काय ओळख नाही, पळख नाही, काय संबंध. तुम्ही पण घ्या ना सर. मी आत्ता जस्ट घेतला. तसं नाही, मी थांबला एवढ्या वेळ, 5-10-15 मिनिटं तेवढं थांबायला पाहिजे माझी. मी असं जास्त भावुक तर होत नाही, पण जे सर आहेत, सर ना म्हणजे आले, त्यांनी माहितीवर दिली, माझ्यासाठी थांबले यार. 25 मिनटं थांबले माझ्यासाठी. काय ओळख पाळलं काय त्यांची माझी, काय संबंध आहे आमचा. एका भेटीसाठी थांबले तिथं. आणि सगळ्यात म्हणजे असा एक मोमेंट होतं त्याच्यामध्ये की जाता जाता ते डायरेक्ट म्हणजे वयानं माझ्या वडिलांच्या वयाचे ते, आणि डायरेक्ट माझ्या पाया पडले आणि म्हणजे म्हटलं ना का तू देवाला सगळीकडे जाऊन आलायस नाही का. आणि म्हणजे मला इतकं ऑकवर्ड झालं होतं तिथं की म्हणजे आपल्या वडिलांच्या वयाचे आहेत राव, का त्यांनी माझ्या पाया पडावं. म्हटले पण नाही, तू सकाळपासून एवढं ट्रॅव्हल केलेस, एवढं सगळे केलेस, म्हणजे यार. म्हणजे बघा, लोक आहेत ना, हे लोकांमध्येच देव शोधतात. ह्याचा मला आज एकदम म्हणजे काय म्हणायचं, पर्सनली अनुभव आला यार. म्हणजे सिरियसली यार, म्हणजे काय गावाकडची काय माणसं आहेत राव, काय विचार आहेत, काय संस्कार आहेत त्यांचे. आयुष्यात ही ट्रिप मी कधीच विसरू शकणार नाही माझ्या आयुष्यामध्ये, कधीच नाही.